ही भाजी गरम गरम खरंच खूप छान लागते. तर नमस्कार मैत्रिणींनो, आज मी ही भाजी करण्यासाठी थोडंसं तेल जास्त प्रमाणातच घेतलं होतं. तेल छान गरम करून घेतलं आणि फ्लॉवरमध्ये मी थोडंसं गरम पाणी ॲड करून घेतलं. म्हणजे गरम पाण्याने भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्यात, त्यामुळे त्याच्यावर असलेले किटाणू निघून जातात आणि आपल्याला फ्रेश भाजी याची तयार होते. ही भाजी कोणी कोणी बॉईल करून सुद्धा करते, पण बॉईल केल्यावर त्या भाजीचा थोडासा असा वास येतो आणि ती भाजी खावीशी वाटत नाही. तर जिरं मोहरी तडतडल्यानंतर मी यात इतर मसाले ॲड केले, जसं लाल तिखट, हळद, धने जिरे पूड, गरम मसाला आणि थोडासा किचन किंग मसाला. टोमॅटो, फ्लावर आणि बटाटा मी यात ॲड करून घेतला. नेहमी तर ही भाजी मला टिफिनसाठीच करावी लागते, पण आज मी आवर्जून ही भाजी संध्याकाळच्या वेळी केली. म्हणजे ही भाजी सगळ्यांनाच गरम गरम खाता येते. टिफिनमध्ये भाजी थंड होऊन जाते, त्यामुळे त्याची एवढी चव लागत नाही. पण गरम भाजी खरंच ही खूप अप्रतिम अशी लागत होती आणि चवीला तर ही अगदी खूपच छान अशी झाली होती. तर तुम्ही ही भाजी कशा पद्धतीने करता हे कमेंट करून नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब